सबस्क्राईबचं बटन आणि ते घंटा दाबून देणार राजो का फक्त जामलच करसान का? फाटक जीवन्या म्हणते कभी किसी से डरो ना, फाटक जीवन्या म्हणते कभी किसी से डरो ना, जिनपिंगच्या मुर्द्यावर बसवून लागते करोना. करोना आलाय भारतात, परेशान झालेत माणसं. करोना आलाय भारतात, परेशान झालेत माणसं. जिनपिंगच्या नाकात घातले कोकणातले फणसं. होय, फणसाची केली भाजी त्याच्यात टाकला लसूण, फणसाची केली भाजी त्याच्यात टाकला लसूण. ओय, जिनपिंगची काढाची धिंड गाढवावर बसून ठोकत ताली. बसून बसून उन्हात घामानं भिजलेत कापड, बसून बसून उन्हात घामानं भिजलेत कापड. जिनपिंगच्या बायकोचं तात्यासोबत लपड. लफडं केलं माया संग कारण मी नाही काळा सावळा, लफडं केलं माया संग कारण मी नाही काळा सावळा, आणि जिनपिंगच्या नाकावर हागून गेला कावळा. कावळा असतो काळा, पोपट असतो हिरवा. ओय, कावळा असतो काळा, पोपट असतो हिरवा. जिनपिंगला कोपच्यात घेऊन त्याचा माज जिरवा. जिरवा त्याचा माज, पळवा त्याच्या साल्या. जिरवा त्याचा माज, पळवा त्याच्या साल्या. जिनपिंगवर चढवा कैलास आगावचा हाल्या. हाल्या आल्यावर इकडं मी जातो परून, हाल्या आल्यावर इकडं मी जातो परून. दुसरा व्हायरस सोडतो पुन्हा डोळे बारीक करून. बारीक डोळे फोडून तू हे त्याच्या करतो गोट्या, बारीक डोळे फोडून तू हे त्याच्या करतो गोट्या. आणि नाही तू मड बसवलं तर मग काय मन बेट्या. बेट्या नको म्हणू मी हाव सगळ्याचा बाप, बेट्या नको म्हणू मी हाव सगळ्याचा बाप. आणि साऱ्या जगाच्या डोक्याले मी देऊन राहिलो ताप. ताप सर्दी खोकला सगळंच करणार नीट, ताप सर्दी खोकला सगळंच करणार नीट. येड्या बाबळीच्या लाकडाचा खुट्टा बसवणार पीठ. पीठ नाही बसला खुट्टा तर त्याच्यात टाकायची गिट्टी. ओय, पीठ नाही बसला खुट्टा तर त्याच्यात टाकायची गिट्टी. जिनपिंगला बसवायचं चुलीवर आणि खालून लावायची भट्टी. भट्टीतला घेऊन इस्तव जिनपिंगला द्यायचे चटके, भट्टीतला घेऊन इस्तव जिनपिंगला द्यायचे चटके. मिरची पावडरमध्ये पिळायचं लिंबू आणि त्याचा इलाज करायचा हटके. इलाज तुम्हाला करोनावर भेटते का पा पहिले, इलाज तुम्हाला करोनावर भेटते का पा पहिले. कायले मायासमोर येऊन पकाले मारून राहिले. फकाल्या नको समजू तू हे सगळे हाडं मोकळे करतो, फकाल्या नको समजू तू हे सगळे हाडं मोकळे करतो. बरगड्याची माती करतो आणि तुझ्या मनक्यातच पाणी भरतो. तू ह्यातन मायचा उकिरडा हाणला तुया जिनपिंग. तू लय माजला रे परदेशा वाहनाच्या. जरा दम काढ रे, जरा दम काढ. एकदा करोनावर लस सापडू दे, एकदा इलाज सापडू दे. नाही तू हा कार्यक्रम केला ना मग काय मनगड्या तू. एक तर मायचे दारूचे दुकानं चालू केलेले गर्दी व्हायली म्हणून बंद केले. त्या दिवशी आमचं काळं मौने आणि इजे इंगोले दारू आणायला गेले होते. दिवस उजाडायच्या आधीच त्यानं दारूच्या दुकानासमोर गर्दी केली होती. तिकून पोलीसवाले आले, गर्दी पाहिली, एकेकाला जे झोडपायला सुरुवात केली. आता अंधार असल्यामुळं काळं मौने त्याला काही दिसलं नाही, पण इजे इंगोलेले त्यानं असा जे झोडपेला म्हणशील त्याच्या दोन्ही माड्या नुसत्या फोडूनच काढल्या त्यानं. आणि दारू काहून आणली नाही म्हणून फाटकं जीवन्या, इजू मोरगे, बारकं रमेश सांगळे या तिघांनी मिळून मग काळ्या मौन्याला झोडपिलं. तेव्हा आमचं काळं मौन्या फेअर अँड लवलीची शपथ घेऊन म्हणलं का लॉकडाऊन उठल्यावर मरणाची दारू पिणार आणि जिनपिंगच्या घरात जाऊन उलटी करणार. तेव्हा तुला सांगायलो जिनपिंग, तुला जिथं लपून बसायचं असेल तिथं आत्ताच लपून बस. कारण एकदा का लॉकडाऊन उठलं आमचे सगळे पोरं टपलेले आहेत ते तडक चीनमध्ये येणार आहेत आणि तो कार्यक्रम करणार आहेत बेट्या. आणि समजा बेट्या देव न करो MPSCची परीक्षा जर कॅन्सल झाली या वर्षीची तर तो तिकडं आत्महत्या बी केली तर आमचे MPSCचे पोरं तुला पुन्हा जिता करून पुन्हा ठार मारण्यासारखे आहेत. तेव्हा तुला मी एवढंच सांगतो का जगायचं तेवढं जगून घे आणि बारीक डोळ्यानं बघायचं तेवढं बघून घे. आता मी काही इथं जास्त बोलत नाही कारण भैमुग काढायला लावला आहे, मला वावरात जाणं लागतंय, भैमुगाचे हिशे करणं लागतात. त्यामुळं मी काही जास्त बोलत नाही. आमच्या भारतातल्या लोकांना फक्त एवढं सांगतो का लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करा. लॉकडाऊन उठावं असं वाटत असेल तर बाहेर निघू नका, गर्दी करू नका आणि काळजी घ्या. आणि लयच जर तुम्हाला बोर होत असेल तर फाटक्या जीवनाचं फेसबुक पेज लाईक करा. त्या पेजवर ते बाकीचे बी व्हिडिओ टाकत असते, ते व्हिडिओ पाहून बी तुमचा चांगला टाईमपास होतोय. त्या फेसबुक पेजची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तेव्हा सुरक्षित राहा, स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.